उत्तरेकडे, पण त्यांचे पाय त्यांना ओढत होते ते कृष्णा नदीच्या कुशीत वसलेल्या एका पवित्र बेटाकडे, कुरवापूर. कुरवापूर हे ठिकाण म्हणजे जणू निसर्गाचा चमत्कारच. चारही बाजूंनी कृष्णा नदीचे वाहणारे पात्र आणि मध्यभागी असलेले हे बेट. श्रीपाद श्री वल्लधांनी आपली कर्मभूमी म्हणून याच जागेची निवड केली आणि इथेच त्यांच्या दिव्य लीलांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या बेटावर एक धोबी म्हणजे परीत राहायचा. त्याचे नाव होते रजक. हा रजक अत्यंत साधा माणूस. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नदीच्या काठावर कपडे धुणे हेच त्याचे काम. पण जेव्हापासून श्रीपाद कुरवापूरला आले तेव्हापासून रजक आपले काम सोडून तासनतास लांबूनच श्रीपादांकडे बघत असे. त्याला वेद येत नव्हते, मंत्र येत नव्हते, पण त्याच्या मनात एकच भाव होता, हे कोणीतरी सामान्य योगी नाहीत. रोज श्रीपाद नदीवर स्नानाला आले की रजक धावत जाऊन त्यांचे ओले कपडे धुवून देत असे, वाळवून देत असे. आणि त्या बदल्यात त्याला काय मिळायचे? फक्त श्रीपादांचे एक स्मितहास्य. पण त्याच्यासाठी ते लाखाचे होते. एके दिवशी एक भयानक घटना घडली. रजक नेहमीप्रमाणे कपडे धुत होता. त्याचा छोटा मुलगा जेवणाचा डबा घेऊन काठावर आला होता. अचानक जंगलाच्या दिशेने एक प्रचंड डरकाळी फुटली. काही समजायच्या आत एक क्रूर वाघ झुडपातून बाहेर आला आणि त्याने त्या लहानग्या मुलावर झडप घातली. वाचवा वाचवा, मुलाची किंकाळी हवेत विरळली. रजक धावत गेला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. वाघाच्या तीक्ष्ण दातांनी मुलाचा गळा पकडला होता. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि तो वाघ मुलाला घेऊन जंगलात पळाला, नाहीतर तिथेच टाकून निघून गेला. कारण समोरून श्रीपाद श्रीवल्लभ शांतपणे चालत येत होते. रजक टाहो फोडत श्रीपादांच्या पायावर पडला. स्वामी, माझा वंश संपला, माझे बाळ गेले. श्रीपादांनी त्या रक्ताने माखलेल्या मुलाकडे बघितले. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना दुःख होते. ती होती फक्त एक अधिकारवाणी. त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी त्या मुलावर शिंपडले आणि एकच शब्द उच्चारला, उत्त, म्हणजे ऊठ. आणि काय चमत्कार! ज्या मुलाचे प्राण गेले होते, ज्याचं शरीर वाघाने फाडलं होतं, तो मुलगा झोपेतून जागा झाल्यासारखा आळस देत उठून बसला. त्याच्या अंगावर जखमेचा एक ओरखडाही नव्हता. हे दृश्य पाहून रजक वेडापिसा झाला. तो नाचू लागला, माझे स्वामी देव आहेत, माझे स्वामी देव आहेत. पण श्रीपादांची लीला इथेच थांबली नाही. एकदा हाच रजक कपडे धुत असताना नदीतून एक राजा आपल्या लवाजमासह बोटीतून जात होता. राजाची ती शान, हत्ती, घोडे आणि दिमाग बघून रजकाच्या मनात एक क्षण मोह निर्माण झाला. त्याला वाटलं, आहाहा, काय हे सुख! मला पण असे सुख मिळेल का? श्रीपादांनी त्याचे मन ओळखले. त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले, रजका, तुला राजा व्हायचे आहे ना? रजक लाजून खाली मान घालून उभा राहिला. श्रीपाद हसले आणि म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या जन्मात नाही. पुढच्या जन्मात तू राजा बनशील आणि मी तुला तिथेही भेटायला येईन. हाच रजक पुढे बिदरचा बादशाह म्हणून जन्माला आला. अशा अनेक लीला सुरू होत्या. पण कुरवपूरच्या मातीत घडलेली सर्वात मोठी घटना, जी दत्तात्रेयांची दुसरे अवताराचे कारण बनणार होती, ती अजून घडायची होती. एका दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर आला होता आणि कृष्णा नदीचे पात्र तापले होते, तेव्हा नदीच्या काठावर एक स्त्री आपल्या मुलाला फरफटत ओढत आणत होती. तिचे नाव होते अंबिका. ती ब्राह्मण स्त्री होती, पण तिचे नशीब अतिशय कठोर होते. तिचा मुलगा जन्मतःच मतिमंद होता. त्याला साधी बोलताही येत नव्हते. बुद्धी तर नव्हतीच. वडील वारलेले, घरात खालीला अन्नाचा कण नाही आणि वरून समाजाचे टोमणे. लोक तिला म्हणायचे, तुझे पापच असे असणार म्हणून असा वेडा मुलगा पोटी आला, याला जगून काय फायदा. रोजचा अपमान सहन करून अंबिका थकली होती. तिने ठरवले होते आज जीवन संपवायचे. तिने आपल्या कमरेला पदर घट्ट बांधला आणि मुलाचा हात पकडून ती खोल पाण्यात उडी घेण्यासाठी पुढे सरसावली. पाण्याची खळखळ आणि अंबिकेचे हुंदके वातावरणात एक भयंकर उदासी होती. ती मुलाकडे बघून रडत होती, बाळा, या जगात आपल्याला जागा नाही रे. देवाने सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे. चल आपण त्याच्याकडेच जाऊया. त्या मतिमंद मुलाला काहीच कळत नव्हते. तो फक्त आईच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे बघून हसत होता. त्या निर्विकार हास्य बघून अंबिकेचा बांध फुटला. ती किंचाळली, देवा, का अशी शिक्षा दिलीस मला? मी काय पाप केले होते? तिने डोळे मिटले आणि पाण्यात उडी घेणार. तेवढ्यात मागून एक गंभीर आणि धीरगंभीर आवाज आला, थांब माते, आत्महत्या हे महापाप आहे. अंबिका थबकली. तिने मागे वळून पाहिले. तिथे साक्षात श्रीपाद श्री वल्लभ उभे होते. त्यांच्या अंगातून येणाऱ्या तेजाने अंबिकेचे डोळे दिपले. ती जागेच गुडघ्यावर कोसळली. स्वामी, मला अडवू नका. मी जगू शकत नाही. माझा हा मुलगा हा समाजासाठी चेष्टा आणि माझ्यासाठी ओझे झाला आहे. मी मेल्यावर याचे काय होणार? त्यापेक्षा मी याला घेऊनच जाते. श्रीपाद तिच्या जवळ आले.
त्यांची नजर करुणेने भरलेली होती. त्यांनी त्या मतिमंद मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. माते, मुलाला ओझे म्हणतीस? अरे, ज्या मातीने बीजाला पोटात वाढवले तिनेच त्याला नाकारायचे असते का? ते शब्द अंबिकेच्या काळजाला भेडले. ती ओसाबोक्षी रडू लागली. तिने श्रीपादांचे पाय धरले आणि ती विनवणी करू लागली. मग मला मार्ग दाखवा स्वामी. जर मला जगायचे असेल तर मला तुमच्यासारखा ज्ञानी, तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र हवा. या वेडा मुलाला घेऊन मी कशी जगू? मला तुमच्यासारखा मुलगा द्या, नाहीतर मला मरण द्या. तिची ती हाक, त्यातील आर्तता आणि मातृत्व हे सर्व पाहून श्रीपादांचे हृदय हेलावून गेले. त्यांनी अंबिकेला उठवले. माते, उठ, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आता घरी जा आणि नित्य नेमाने शनी प्रदोष व्रत कर. आणि लक्षात ठेव, श्रीपादांनी तिच्या डोळ्यात बघित एक वचन दिले, जे काळाच्या दगडावर कोरले गेले. तुला माझ्यासारखा पुत्र हवा आहे ना? पण या त्रिभुवनात माझ्यासारखा फक्त मीच आहे. म्हणून पुढच्या जन्मात मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. अंबिकेचा विश्वास बसेना. साक्षात देव तिला आई म्हणणार होता. तिने थरथरत्या हाताने श्रीपादांना नमस्कार केला. तिचे अश्रू आता दुःखाचे राहिले नव्हते, ते आनंदाचे होते. श्रीपादांच्या आशीर्वादाने अंबिका परतली आणि तिने आपला उर्वरित जन्म शिवभक्तीत घालवला. तिकडे श्रीपादांच्या लीलांचा वेग वाढतच होता. कुरवपूर हे फक्त भक्तांचे स्थान नव्हते, तर व्यापाऱ्यांचा मार्गही होता. वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण व्यापारी होता. त्याने नवस केला होता की जर व्यापारात चांगला नफा झाला तर मी कुरवपूरला येऊन 1000 ब्राह्मणांना जेवण घालेन. त्याला नफा झाला. तो पैसे घेऊन कुरवपूरला निघाला. पण ही बातमी काही चोरांना समजली. ते चोर भक्तांचे सोंग घेऊन वल्लभेशच्या प्रवासात सामील झाले. दिवसभर ते त्याच्याशी गोड बोलले की अरे, आम्ही पण दर्शनालाच चाललो आहोत. वल्लभेश भोळा होता. तो त्यांच्यावर विश्वास ठेवून चालत राहिला. रात्र झाली. घनदाट जंगल लागले. आजूबाजूला चिट्ट पाखरूही नव्हते. संधी साधून त्या चोरांनी आपला खरा रंग दाखवला. ए ब्राह्मणा, जे काही आहे ते काढून दे, नाहीतर गळा कापून टाकू. वल्लभेश थरथर कापू लागला. अरे, हे देवाचे पैसे आहेत, हे घेऊ नका. पण राक्षसी वृत्तीच्या चोरांनी ऐकले नाही. एका चोराने तलवार काढली आणि सपकन वार केला. वल्लभेशचे शीर धडा वेगळे झाले. रक्ताच्या थारोळ्यात तो पडला. चोर आनंदाने पैसे लुटू लागले. पण त्याच क्षणी जंगलातील शांतता भंग पाडले. झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. जमिनीतून जणू ज्वालामुखी फुटावात असा एक दिव्य पुरुष तिथे प्रकट झाला. हातात त्रिशूळ, जटा सोडलेल्या आणि डोळ्यात आग ओकणारे रौद्र रूप. हे श्रीपाद श्री वल्लभ होते, पण शांत रूपात नाही, तर काळ भैरवाच्या रूपात. त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्या चोरांचा संहार सुरू केला. काही क्षणातच सर्व चोर जमिनीवर लोळले. नंतर श्रीपादांनी आपले शांत रूप धारण केले. त्यांनी वल्लभेशच्या धडाला शीर जोडले आणि त्यावर भस्म टाकले. वल्लभेश, उठ. वल्लभेश दचकून जागा झाला. त्याला वाटले आपण झोपलो होतो. पण जेव्हा त्याने आजूबाजूला मेलेले चोर आणि समोर उभे असलेले श्रीपादांना पाहिले, तेव्हा त्याला सत्य उमजले. त्याने देवाचे पाय धरले. अशा प्रकारे श्रीपादांनी धर्म आणि भक्तांचे रक्षण केले. पण आता त्यांची वेळ संपत आली होती. ठरल्याप्रमाणे अवतार कार्य पूर्ण झाले होते. तिथी होती आश्विन वद्य द्वादशी. श्रीपादांनी भक्तांना सांगितले, माझे कार्य संपले आहे, आता मी महाप्रस्थान करणार आहे. पण लक्षात ठेवा, मी जरी देहाने जात असलो तरी कुरवपूर हेच माझे स्थान असेल. जो कोणी इथे श्रद्धेने येईल त्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही. हे सांगून श्रीपाद श्री वल्लभ कृष्णा नदीच्या प्रवाहात उतरले. हजारो भक्त काठावर उभे राहून दिगंबरा दिगंबराचा जयघोष करत होते. पाणी त्यांच्या गुडघ्यांपर्यंत आले, कमरेपर्यंत आले आणि बघता बघता श्रीपाद प्रवाहात लुप्त झाले. न देह सापडला, न काही खूण, फक्त नदीचे शांत पात्र. भक्त रडू लागले. पण त्याच वेळी आकाशवाणी झाली, मी गेलो नाही, मी इथेच आहे. निर्गुण रूपात श्रीपादांची जलसमाधी झाली. एक युग संपले, पण वचन अपूर्ण होते. अंबिका मातेला दिलेले वचन. काळ सरला, वर्षे लुकली. आता आपण विदर्भातील कारंजा लाड या गावी जाणार आहोत. तिथे माधव आणि अंबा म्हणजेच अंबिकेचा पुनर्जन्म नावाचे एक सात्विक दाम्पत्य राहत होते. अंबा माता हीच ती पूर्वजन्मीची अंबिका. तिने 16 वर्षांचे व्रत केले होते आणि एके दिवशी तिला स्वप्न पडले, साक्षात दत्त महाराज तिच्या ओटीत येत आहेत. आणि तो दिवस उजाडला. शुक्ल पक्षातील ती पवित्र तिथी होती. दुपारची वेळ. अंबा मातेच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. बाळाचे रूप असे होते की बघणाऱ्याचे डोळे दिपावे. पण जन्मतःच एक आश्चर्य घडले. इतर बाळे जन्माला आल्यावर रडतात, त्याट्या करतात, पण हे बाळ रडले नाही. बाळाने आपले चिमुकले डोळे उघडले आणि स्पष्ट आवाजात उच्चार केला, ओम. त्यानंतर शांत, एकदम शांत. घरात आनंदोत्सव साजरा झाला. बाळाचे नाव ठेवले नरहरी. हेच पुढे नृसिंह सरस्वती होणार.
पण जसजसे दिवस जाऊ लागले तशी आईवडिलांची चिंता वाढू लागली. नरहरी आता वर्षाचा झाला, 2 वर्षांचा